नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगुंदी बिजगर्णी मार्गावर दुचाकीवर झाड कोसळून दोघे जण मृत्युमुखी झाल्याची घटना घडली आहे. सोमनाथ रवळू मुच्चंडीकर वय वर्षे 20 राहणार कर्ले हा जागीच मृत्युमुखी पडला आहे. विठ्ठल नाईक वय वर्षे 17 राहणार कर्ले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समजलेल्या माहितीनुसार बेळगुंदी परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली होती. कर्ले येथून हे तिघेही काही कामानिमित्ताने दुचाकीवरून जात होते. दरम्यान बेळगुंदी स्मशान परिसराजवळ आले असता झाड दुचाकी चालकाच्या डोक्यावर कोसळले. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला, तर पाठीमागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगाईनगर वडगाव येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. उदय गुरुराज सेठ वय वर्षे 49 राहणार मंगाईनगर वडगाव, मूळ गाव उत्तर कन्नड जिल्हा असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदय हा तलावाकडे फिरायला गेला असता पाय घसरून तो तलावात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे बुडून मृत्युमुखी पडला. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटप्रभा नदी ओलांडताना 13 जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील औरादी गावात हा अपघात झाला. ट्रॅक्टरमध्ये 13 जण होते. त्यातील 12 जण सुदैवाने बचावले, तर 1 जण पाण्यात बुडाला आहे. त्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर ट्रॅक्टर औरादीहून नंदगावकडे मजुरांना घेऊन जात होता. दरम्यान घटप्रभा नदी ओलांडताना चालकाचे नियंत्रण सुटून थेट नदीत ट्रॅक्टर कलंडला. घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झाली आहे. बेळगावच्या महापौरांनी शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा केला. चव्हाड गल्ली येथील पाण्याची समस्या मार्गी लावावी अशा मागणीचे निवेदन महापौरांना सादर केले. याची दखल घेत महापौर सविता कांबळे व नगरसेवकांनी चव्हाड गल्ली येथील पाण्याची समस्या जाणून घेतली. तसेच लवकरच पाणी समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी गल्लीतील नागरिक, नगरसेवक उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियंका जारकीहोळी यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी बेंगळूर निवासस्थानी अभिनंदन केले. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार अशोक पट्टण, बाबासाहेब पाटील, विश्वास वैद्य, आमदार आसिफ सेठ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, विनय नवलगट्टी, श्याम घाडगे, वीरकुमार पाटील, महावीर मनसे आदी उपस्थित होते. दक्षिण भागातील वडगाव, धामणे, येळ्ळूर, मच्छे, यरमाळ आदी भागात शनिवारी तब्बल 4 तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे पेरणी केलेल्या भात पिकात पाणी साचून राहिल्याने भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवारातील पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. पावसाने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800 212 4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. रायबाग तालुक्यातील हंडीगोंडा गावाच्या हद्दीत विजेचा खांब धडकून कारचा अपघात झाला असून यामध्ये 2 जण जागीच ठार झाले आहेत. महालिंग गुरुपद निंगनूर वय वर्षे 47, इराप्पा चन्नबसू उगारे वय वर्षे 32 अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर इमाम राजेसाबा सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडताच कारचा चालक सद्दाम हातलसाब पठाण याने पलायन केले असून हारुगेरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांदा पुन्हा प्रति क्विंटल 300 रुपयांनी वधारला, तर पावसाळी लागवडीचा बटाटा बियाणे मार्केट यार्डमध्ये दाखल झाला आहे. या बियाणांची प्रति क्विंटल 2800 ते 3000 दराने विक्री सुरू आहे. काही भाजीपाल्यासह कोथिंबीरीचा दर कमी झाला आहे. मात्र
टोमॅटो ट्रेच्या दरात प्रति ट्रेला 200 रुपयांनी वाढ झाली आहे. इंदोर व आग्रा बटाट्याचा भाव देखील प्रति क्विंटल स्थिर आहे. त्याचप्रमाणे रताळी व गुळाचा भाव स्थिर आहे. पावसाळ्यामध्ये दर पुन्हा वाढणार असा अंदाज आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया बेळगाव शाखा यांच्या वतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे शानदार उद्घाटन रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. केएलई संस्थेच्या शताब्दी सभागृहात ही परिषद होत आहे. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ही भव्य राष्ट्रीय परिषद होत आहे. यावेळी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालींचा आढावा घेणारी चित्रफीत सादर करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल, उद्योगपती संजय घोडावत, संस्थेच्या दक्षिण विभागीय अध्यक्ष A.B. गीता हे मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देणारा काजू हंगाम संपला आहे. मात्र काजू हंगाम सरतेशेवटी दर वाढू लागला आहे. 90 ते 100 रुपये किलो असणारा काजूचा दर शेवटच्या टप्प्यात 130 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यापूर्वीच काजू विक्री केल्याने यंदा देखील उत्पादकांना काजू दराचा फटका बसल्याचे दिसत आहे. मागील 4 वर्षात काजू उत्पादकांना कमी दराचा फटका सहन करावा लागत आहे. यंदा काजू उत्पादकांना योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र उत्पादकांना केवळ 100 रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामीण भागात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भेंकनहळ्ळी येथील केंबाळी नाला प्रवाहित झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेती पाण्याखाली गेली होती. मात्र रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने नाल्यातील पाणी पातळी कमी झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. पहिल्याच पावसात केंबाळी नाला प्रवाहित झाला आहे. शीख गुरु अर्जुन देव सिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव येथील सदासंगत गुरुद्वारातर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 1696 मध्ये मुघल सम्राट जहांगीरने गुरु अर्जुन देव यांना लाहोर किल्ल्यात कैद करण्याचा आदेश दिला. त्याचा लोकांवरील वाढता प्रभाव आणि शीख धर्माचा प्रभाव त्यामुळे त्याला अटक करून शिक्षा करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आले. त्यामुळे शीख गुरु अर्जुन देव त्यांच्या धर्मापायी झुंज देणाऱ्या कार्याला सलाम देण्यासाठी बेळगाव येथील सत्संगता गुरुद्वारातर्फे दरवर्षी हुतात्मा दिनाचे आयोजन केले जाते. आजही गुरु अर्जुन सिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त शीतपेयांचे वाटप करण्यात आले. सत्संग गुरुद्वाराचे प्रमुख परमिंदर सिंग भाटिया आणि ओंकारा सिंग भाटिया यांनी ही माहिती दिली. या उपक्रमात मोठ्या संख्येने शीख समाज बांधव सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.